नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. मी राजभाऊ उगले राहणार कोठारा सॉरी तालुका अंबड, जिल्हा जालना. आपण सातत्याने मित्रांनो बंगालच्या उपसागरावरील ही जी लो प्रेशर आहे तिचं डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर झालेलं आहे. तिने आता छत्तीसगडवर आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केलेली आहे. अगदी आज दिवसभर मोठ्या प्रमाणात नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा, गोंदिया, छत्तीसगडमधील रायपूर असेल या भागात जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो आज नांदेड, परभणी, हिंगोली हा जो पूर्व मराठवाडा आहे या मराठवाड्यात सुद्धा या सिस्टीमचा परिणाम आपल्याला जाणून आलेला आहे, दिसून आलेला आहे. उद्या मित्रांनो 30 तारीख आणि परवा 31 तारीख आणि 1 तारखेला या सिस्टीमचा परिणाम कसा असेल त्याची माहिती आपण प्रत्यक्ष घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. मित्रांनो उद्या 30 तारीखला या सिस्टीमचा जर आपण परिणाम जवळून जर पाहिला तर ती थेट या मॉडेलने आपल्याला नांदेड, निजामाबाद या पद्धतीने दाखवलेले आहे. छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण मित्रांनो जालना जिल्ह्याचा उत्तर भाग, मराठवाडा, इंटरनल मराठवाडा या सिस्टीमने प्रभावित दाखवलेला आहे. जर या पद्धतीने याचा मार्गक्रमण झालं या मॉडेलनुसार, कारण वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे मित्रांनो आपण निश्चित या मॉडेलवर विश्वास जर ठेवला, अशा पद्धतीने जर पाऊस झाला तर मराठवाड्यातली जी पावसाची तूट आहे ती निश्चित काही अंशी भरून निघेल. ही सिस्टीम मित्रांनो राज्याच्या उत्तर भागाकडून जात आहे. अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर वगैरे, छत्रपती संभाजीनगर उत्तर, जालना उत्तर, निश्चित त्या भागात प्रभाव असेल. लातूरपर्यंत या सिस्टीमने आपल्याला प्रभाव दाखवलेला आहे. खाली मित्रांनो आपण जर सोलापूर पर्यंत जर गेलो तर सोलापूर पर्यंत सुद्धा या सिस्टीमचा परिणाम आपल्याला दिसतो. अगदी कलबुर्गी पर्यंत दिसत आहे. यामध्ये सोलापूरमध्ये मित्रांनो अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, तेथील काही आमची मित्रमंडळी आहे, अद्याप त्या भागात सुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाही. या सिस्टीम कडून आपण निश्चित अपेक्षा ठेवूया. ही 30 तारीख मित्रांनो हे पहा, उत्तर हळूहळू मोठ्या प्रमाणात अमरावती, अकोला 30 तारखेलाच परत ती या ठिकाणी प्रभाव दाखवायला तयार करणार आहे. आपला संपूर्ण पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातील जिल्हे यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा हे सर्व जिल्हे आहेत, संग्रामपूर आहे. या सर्व पट्ट्यामध्ये मित्रांनो जबरदस्त पावसाच्या नोंदी या सिस्टीमने आपल्याला होताना दिसतील अशी आपण या मॉडेल कडून अपेक्षा करूया. 31 तारीख मित्रांनो पाहू आपण. 31 तारीख जर पाहिलं तर मित्रांनो ही पश्चिमेकडे सरकत आहे. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग यामध्ये छिल्लोड आहे, कन्नड आहे, चाळीसगाव, जळगाव जिल्ह्याचा चाळीसगाव आहे, मालेगाव आहे, धुळे आहे, जळगाव जिल्हा संपूर्ण यामध्ये आहे. मित्रांनो जळगाव जिल्ह्याच्या मोठ्या प्रमाणावर पावसाची ऍक्टिव्हिटीज या सिस्टीम कडून आपल्याला पाहायला मिळतील अशी एक शक्यता तयार झालेली आहे. निश्चित याचा मार्ग मित्रांनो हा उत्तरेकडनं आहे. नाशिकचा संपूर्ण भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सिस्टीमवर कडून आपल्याला खूप काही अपेक्षा आहेत. हे पहा मित्रांनो, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं त्या पद्धतीने जसं जसं आपण जसे पुढे जाऊ तशा पद्धतीने ही सिस्टीम अधिक प्रभावी होताना दिसते. तुम्हाला हा जो डार्क कलर दिसत आहे हा अतिरिक्त पावसाचा भाग आहे. पूर्णपणे उत्तर महाराष्ट्राचा मित्रांनो नाशिक उत्तर भाग यामध्ये मालेगाव, नंदुरबारचा हा पट्टा प्रचंड प्रमाणात पाऊस घेऊन येत आहे ही 31 तारखेला. आणि कारण गुजरातला लागून असणारा हा जो भाग आहे या भागात सुद्धा या सिस्टीमचा परिणाम असेल. आणि मित्रांनो या कालखंडात अहिल्यानगरच्या भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी असेल. मित्रांनो थोडस या सिस्टीमचा प्रभाव पुण्याच्या दक्षिणेकडे कमी दिसत आहे, पुण्यापासून खाली कमी आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात मुख्य याचा जोर असल्या कारणानं त्या भागात ही सिस्टीम निश्चित आपला प्रभाव दाखवेल. आणि मित्रांनो त्या भागातील पाण्याची गरज निश्चित भागेल. बहुतांश जलसाठे तसे या मालेगाव या पट्ट्यातले बहुतांश जलसाठे मध्ये पाणी जमा झालेले आहे. परंतु मित्रांनो मराठवाड्यामध्ये अद्याप या सिस्टीमने प्रभाव दाखवायला सुरुवात केलेली नाही. 29 तारखेपर्यंत केलेली नाही. 30 आणि 31 तारखेला किती ही प्रभाव दाखवते. मॉडेल जरी मित्रांनो सर्व काही दाखवत असले, पावसाचे अंदाज सांगत असले, त्या पद्धतीने पाऊस प्रत्यक्ष पडत नाही.
हा एक महत्वाचा विषय आहे, कारण शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे. अद्याप मराठवाड्यात, दक्षिण मराठवाड्यात कुठेही मित्रांनो मोजकेच ठिकाण जर सोडले तर जोरदार पाऊस झालेला नाही, कुठल्याही विहिरीत पाणी नाही, कुठल्या धरणात पाणी नाही, पिकापुरता तोही काही मोजक्या भागात झालेला आहे. मित्रांनो, दक्षिण मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये आमच्या गोदाखाट्यात पीक तर पेरलीच नाही, परंतु जी काही शेतकऱ्यांनी पिकं लावलेली छोटी छोटी ती जळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांना सुद्धा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही आणि या सिस्टीम कडून खूप अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. निश्चित या सिस्टीमने पाऊस द्यावा एवढीच विनंती आपण निसर्गाकडे करूया. आणि अधिक माहितीसाठी, अधिक विश्वसनीय अंदाजासाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडे लावा, झाडे जगवा. नमस्कार.